नमो नमः. मी ज्योतिषी गायत्री जोशी. आज आपण 2026 मध्ये धनु राशीसाठी होणारे ग्रह गोचर आणि संपूर्ण प्रभाव पाहणार आहोत. या महिन्यात सूर्यग्रह राशीत सकारात्मक स्थितीत असल्यामुळे आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि दूरदृष्टी वाढवेल, तर शनी ग्रहाच्या सावधगिरीमुळे काही विलंब, अडथळे आणि गैरसमज येऊ शकतात. तथापि बृहस्पती ग्रहाचा अनुकूल प्रभाव आर्थिक संधी, करिअरमध्ये प्रगती आणि कौटुंबिक नातेसंबंध सुधारण्यासाठी अत्यंत लाभकारक ठरेल. ग्रहगोचराच्या आधारे आपण करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती, आरोग्य, शिक्षण, कौटुंबिक आणि मानसिक स्थिती यांचा विचार करणार आहोत. करिअर आणि व्यवसायात मार्च महिन्यात सर्जनशील प्रोजेक्ट, नवीन संधी आणि नेतृत्वाची जबाबदारी दिसून येईल. तुम्ही आपल्या कौशल्याचा प्रभावी वापर करून वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळवू शकता. काही वेळा सरकारी किंवा टीम मध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात, त्यामुळे सुसंवाद, व्यावहारिक दृष्टिकोन आणि संयम महत्वाचे राहतील. व्यवसाय विस्तारण्यासाठी नवीन क्लायंट किंवा प्रोजेक्ट मध्ये सहभाग लाभकारक ठरेल. आर्थिक स्थितीत बुध आणि बृहस्पतीच्या योगामुळे नवीन उत्पन्न स्त्रोत, बोनस, गुंतवणूक संधी, आर्थिक स्थैर्य आणि बचत वाढवण्याची संधी दिसून येईल. तथापि काही अनपेक्षित खर्च येऊ शकतात, त्यामुळे बजेटिंग, खर्चांवर नियंत्रण आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजन आवश्यक आहे. जुनी देणी किंवा कर्ज असल्यास योग्य व्यवस्थापन करा. आरोग्यासाठी मार्च मध्ये डोळ्याच्या संबंधात, स्नायू संबंधात, पाया संबंधात वेदना किंवा गळ्याचे त्रास जाणवू शकतात, त्यामुळे प्राणायाम गरजेचा ठरेल. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान, मेडिटेशन किंवा चालणे गरजेचे. शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी बुध ग्रहाचा प्रभाव स्मरणशक्ती, तार्किक विचार, एकाग्रता वाढवेल. परीक्षा किंवा प्रोजेक्ट संबंधात ती फसवणूक घडून आणू शकतो, म्हणून या महिन्यामध्ये अभ्यासाकडे फार कटाक्षाने लक्ष द्यायचं. सोबतच एक्झाम्सला गेल्यानंतर प्रश्नाचे उत्तर काय आहे बघूनच आपण पुढचं उत्तर लिहावं. कौटुंबिक आणि मानसिक स्थिती बृहस्पतीच्या ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे घरातील नातेसंबंध सुधारतील आणि घरातील वातावरण आनंददायी होईल. काही गुड न्यूज किंवा घरामध्ये काही चांगले कार्य घडून येऊ शकतात. घरामध्ये गैरसमज झाल्यास संयम आणि सहनशीलता, प्रेम आवश्यक आहे. आता मी तुम्हाला काही प्रभावी उपाय सांगते आहे. धनुराशीसाठी मार्च महिन्यात अंमलात आणता येईल असे काही उपाय. सकाळी 21 वेळा गायत्री मंत्राचा जप करा, ज्यामुळे मनस्थिती, आत्मविश्वास, सकारात्मक ऊर्जा वाढवेल. दैनंदिन हलका व्यायाम, योग आणि प्राणायाम करून शारीरिक आणि मानसिक ताण कमी करा. महत्वाच्या निर्णयापूर्वी ध्यान करा. करिअर आणि व्यवसायात अडथळे टाळता येईल. शुक्रवारी आपल्याला तांदूळ दान करायचे आहे, त्यामुळे घरातील नातेसंबंध मजबूत होऊन शुभ संधी प्राप्त होतात. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्याला आपली राशी माहिती नसल्यास कमेंट बॉक्समध्ये आपण आपलं नाव, जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण टाका. आम्ही तुम्हाला मोफत मध्ये आपली राशी कळवू.